पाहतात लोकप्रिय भारतीय जनता पार्टीचे मुरुडचे आमदार मीर कोटेचे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले जोरदार टाळ्या पद्धतीने स्वागत करूया। आणि आपले हिंदू सण मानपूर मध्ये पण जोरात साजरा होत आहेत ते आपण आज बघतोय। मी धर्मवीरजी आणि त्यांची पूर्ण टीमचा विशेष अभिनंदन करतो आणि सर्व गोविंदांचा अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि सर्वांनी हा सण उत्साहाने साजरा करताना आपण ज्यावेळी थर लावतो तर थोडी काळजी घेऊन थोडी दक्षता ठेवून आपण हा सण साजरा करावा। मी प्रभू श्री कृष्णाचा चरणी प्रार्थना करतो की सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी भगवान श्री कृष्ण असू दे। हे बघा, मी आधीच धर्मवीरजी आणि त्यांची पूर्ण टीमचा विशेष अभिनंदन केलं कारण एवढा मोठा आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि मी धर्मवीरजींना आणि पूर्ण भारतीय जनता पक्षाची टीमला एवढंच सांगू इच्छितो, प्रत्येक हिंदू सण मानपूर मध्ये जोरात व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि ताकद मी देतो। हे बघा, विरोधकांची दहीहंडीच हिरवी आहे आणि त्यांचं तर हिरवा प्रेम आणि हिरवा पिलावड सुरू झालेली आहे। येणारा काळ दाखवेल, जसं आमचे फडणवीस साहेबांनी सांगितलंय सत्ता हे महायुतीचीच येणार। देखिए, ये सवाल मेरे लिए नहीं है, मेरे नेता आपको इसका उत्तर दे पाएंगे। मैं इतना ही बोलूंगा कि हम सभी सज्ज है, जब भी चुनाव आयोग चुनाव घोषित करेगा भारतीय जनता पार्टी महायुती सज्ज है। अति आनंदाची बाब आहे, आपण गेल्या काही वर्षाने बघतोय की पूर्ण 100% महिलांचाही ग्रुप होत चाललेला आहे, तर प्रत्येक वर्ग आपला हा दही काळाचा उत्सव साजरा करतो याचाच आनंदच आहे। बघा, आज खूप मोठा सण आहे आणि म्हणून मी सर्वांना शुभेच्छा द्यायला आलोय। विरोधक काय म्हणतात ते त्यांना सांगू द्या, आम्ही सण साजरा करू।